तिला बोलत होता थोडं थांबू असं नाही का. मग तुला काय प्रॉब्लेम आहे थांबायला? मी घरून पळून आलेली आहे, परत घरचे नेतील माझे, परत येऊ नाही देणार मला, म्हणून मला आत्ताच लग्न करायचं. मग आताच लग्न करायचं? तो 8-9 हजार रुपये कमवतो, 8-9 हजार तुझं काय होणार आहे? घरातला किराणा होणार, तुला कमीत कमी दोघांना 3 हजाराचा किराणा लागेल, तुमच्यामध्ये बाकीचा खर्च लागेल, घरातलं लाईट बिल आहे, गॅस आहे, सगळ्या गोष्टी, ते तुमचं खाण्यापिण्यातच जाते ना 8-9 हजार, ते पुरायचे नाही. आणि जर दवाखान्याला गरज पडली तर काय करणार मध्येच? मी लग्न झालं की जॉबला लागल, मी कमवल. तुझं काय शिक्षण झालेलं आहे? माझं 12वी. 12वी मध्ये काय शिक्षण? बघ का कुठे जॉब भेटणार आहे तुला? नाव काय तुझं? काजल. वडील काय करतात तुझे? शेती. आई? कामाला जाते. आई कामाला जाते, वडील शेती करते, पोरगी पळून आली. तुला असं वाटत नाही का घरी तुझे वडील आई वाट बघत असेल? तुम्ही घरच्यांना विचारलं नाही का दोघांनी? नाही विचारलं. तुमच्या दोघांसोबत कुणी साक्षीदार पण नाही सह्या करायला? लग्न करून तुमचं 10 हजारात असंही भागणार नाही, तुम्ही विचार करा अजून पण. उद्या जर येणे तुला नाही सांभाळलं, तू कुठे जाणार? तुझ्याशी बोलते काजल मी. उद्या येणे जर तुला सांभाळलं नाही, तुला जाणार कुठे? काय करणार तू इथं? नाही मी सांभाळेल ना, आज थोडी सांभाळणार नाही, आज थोडी. तुला खरंच हा आवडतो? हो. लग्न करायचंय तुला खरंच? हो. तुला? करायचं. माझ्या आई वडिलांची परमिशन होती मॅडम, हा. पण हिचे घरचे नाही म्हटले. का नाही म्हंटले? माझ्या घरच्यांना आवडत नाही. का नाही आवडत? पगार कमी आहे घरी. आई वडील किती मुलीचा चुकीचा विचार करतात का? हा, त्यांना असं वाटतं का आपल्या पोरीनी तिला जसं माहेर ज्या गोष्टी भेटल्या त्या सासरी भेटल्या पाहिजे असं त्यांना पण वाटतं ना? तेवढ्या पैशामध्ये भागणार नाही, तुला अजून काहीतरी काम करावं लागणार आहे. आणि मी काय फक्त करून देणार आयुष्य तुम्हाला दोघांना काढायचंय. पुढच्या फ्युचर मध्ये याचं काय प्लॅनिंग? याचं तू शिक्षण करणार आहे, पुढे काय करणार आहे? हा करणार, ग्रॅज्युएशन करून देतो. फॅशन डिझायनिंग हे करायचं, डिग्री घ्यायची तिला. हा का? पण ती करूनच द्यावं लागेल. तसं तुला इथं बॉन्ड लिहून द्यावं लागेल का तू तिला तुझ्या पायावर उभं राहिलीपर्यंत तू तिला कोणत्याही शब्दांनी दुखवणार नाही म्हणून. सांग पूर्ण ना. मोबाईल नंबर दे तुझा. 90 हा 95. हा. नाव काजल. गाव कोणतं तुझं? तू पण नाशिकलाच राहते का? नाशिक. तुला भाऊ बहीण किती? नाही, मी एकटीच आहे. शिक्षण म्हटली 12वी ना? फॅशन डिझायनिंग झालेलं आहे. मामाचं गाव? नाशिकच आहे. नाशिकच आहे. ठीक आहे, भरायचं तुमचा फॉर्म? नक्की? तुमचे साक्षीदार कोणीच नाही सोबत? उद्या जर तुम्ही दोघांनी काही करून घेतलं तर पोलीसवाले इथं येतील, मग काय करायचं? नक्की जरा आता कोणीच नाही मॅडम ओळखीत. दोघांकडे बघून तुम्ही खूप इनोसंट वाटताय दोघं जण, त्याच्यामुळे साक्षीदार मला व्हायला प्रॉब्लेम नाही, पण उद्या जर तुम्ही काही उद्योग घातला तर त्याची भरपाई मला करावं लागेल. मॅडम आमच्या माझ्या घरच्यांची तयारी आहे मॅडम, म्हणजे ते स्वीकारतील आम्हाला. कारण आपलं हे गाव हिच्या घरचेच नाही स्वीकार. तेवढा प्रॉब्लेम फक्त हिच्या घरचा प्रॉब्लेम, माझ्या घरचा काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या वडिलांचं नाव काय? राघव. घरी काही घरदार बंगला बिंगला काही आहे का? फ्लॅट आहे ना, फ्लॅट घेतलेला नाही. त्या फ्लॅट मध्येच राहतो. फ्लॅट मध्ये आता आई वडील पण राहतात, तू पण तिथेच राहशील. एका फ्लॅट मध्ये 4 जण राहणार का? गाड्या किती घरी? गाड्या किती? गाड्या एकच गाडी. इमर्जन्सी जर तुला दवाखान्यात जायची वेळ येते, 4 व्हीलरची गरज पडली तर काय करणार तू? घेऊन टाकून एखाद्या हप्त्यावर. हप्त्यावर घेतल्यावर तू 9 हजारामध्ये घराचा याचा गाडीचा हप्ता भरणार की तुझं घर चालवणार? आई वडिलांना तू एकटाच आहे म्हणतो, मी एकटा म्हटल्यानंतर तू एवढा खर्च कसा जापणार आहे? तिचं पण शिक्षण करायचं म्हणतो तू पुढे चालून. अजून 2-1 वर्षांनी तुम्हाला लेकरं बाळा होतील, तुम्ही त्यांचे कसं काय निवारा करणार? ओव्हर टाइम कराल ना. ओव्हर टाइम करून तुला किती भेटतील? 12-15 मध्ये पण काहीच होत नाही. प्रेम केलंय म्हणजे आयुष्य चालत नसतं, जगण्यासाठी पैसा लागतो. हे जास्त महत्वाचं. प्रेमाने आयुष्य निघत नाही. अजून पण विचार कर, उद्या याच्याकडनं तुला काही गोष्टी कमी पडल्या आणि तू तर त्याला सोडून गेली, मग काय करायचं? तू म्हणशील मला ह्या गोष्टी नाही, यांनी मला साडी नाही घेतली, यांनी मला ड्रेस नाही घेतला, यांनी मला खर्चाला पैसे दिले नाही, याच्यावर आयुष्य चालत नाही. ज्या आई बापाने तुला 20 वर्ष सांभाळून तुझ्या आई बापाची, तर त्यांनी सगळ्या गोष्टी पुरून तू त्यांच्या जवळ राहिली नाही. कशावर याच्याकडनं काही कमी जर पडला आणि तू याला जर सोडून गेली, मग काय करायचं? कुठं जाणार? आई बाप तुला घरात घेणार नाही. याच्यातून निघून गेला हा, नंतर तुला घरात घेणार नाही, मग तू जाणार कुठं?
या गोष्टीचा विचार केलाय का तू? नाही. आमच्यासारखे फक्त विवाह नोंदणीसाठी आणि करून द्यायलाच बसलेले इथं, पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार हा केलाच पाहिजे. कुणी उठसूट निघायचं, पळून जायचं, लग्न करायची, ही कोणती पद्धत आहे? बरं तुमचा फॉर्म तुम्हाला दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर विचार करा अजून पण दोघ जण. मी काय अडचण नाही. काय बघा बॅग मध्ये काय काय आणलेलं आहे. माझे कपडे काही घरून सोनं पैसे वगैरे चोरून नाही आणलेलं ना? नाही. नक्की? नाही. बॅग उचकू का तुझी? हो. पैसे कुठून आणलेले? क्रेडिट कार्ड आणि ते हे ते मी साचवलेले आहे, ते माझं क्रेडिट कार्ड आहे. घरून नाही आणलं ना कोणाचं नाही, काय? काहीच. तुझ्या साचवलेल्या पैशावर याचं घर चालणार आहे का? गळ्यात काही सोन्याचं वगैरे नाही घातलेलं ना? नाही. कानात? नाही. मोबाईल कुणी घेऊन दिलेला आहे हा? पप्पांनी घेऊन दिलेले आहे. मग तो घरी का नाही ठेवला? मग जायचं तर पूर्ण त्यांच्या वस्तू काढून ठेवायच्या आणि मगच जायचं ना. आमचा कॉन्टॅक्ट कसं काय झाला? कोणाचं घरातून फोन करून निघायचं होतं, तो तुझं घ्यायला आला असता तुला. मोबाईल चेक केला असता ना घरच्यांनी. ठीक आहे, धन्य आहे रे खरंच तुम्ही. लग्नाला किती खर्च लागेल मॅडम? तुम्हाला दोघांना 25,000 रुपये लागतील. अरे बापरे. आणि साक्षीदार नाहीये त्याचे 5,000 रुपये जास्त लागतील, त्यांची सही मी करेन. म्हणजे 30,000 एवढे पैसे नाही ना मॅडम. कमी करा ना थोडे. हा ना. कमी करा थोडं. आपल्याला ते मी सांगितलं होतं ना राजूने. हो. ते राजू किती 20,000 बोलला 20च होता. बोलले होते ते. राजू 20,000 बोलला होता. आता 20,000 उद्या काही झालं त्याचे बॉन्ड बिंड कोण तयार करणार? उद्या पोलीस स्टेशनला जायची वेळ आली, हिचा बाप माझ्या इथं आला, इथून लग्न केलं का, त्याच्यासाठी कोण घालणार आहे? ठीक आहे, 10-20,000 करून करा, दोघं जण इथंच आहे. तू इथं कर ग. ठीक आहे, झालंय. उद्या सकाळी फक्त एकदा येऊन बॉन्डवर सह्या करून द्या मला, आणि हार हार वगैरे घालून देऊ एकमेकांच्या गळ्यात. फोटो काढायचे होते, ते प्रूफ राहील माझ्याकडे. आता 2 फोटो वगैरे आणलेले. फोटो काढावं लागतील. हा, मग सकाळी पासपोर्ट फोटो घेऊन या. हा? चालेल. पैसे कसे करणार मला? पैसे तुम्हाला ऑनलाईन करून देतो. ठीक, नक्की? हो. चालेल चालेल. जरा बघा, विचार करा. घे तुझी बॅग. अवघड गोष्ट आहे की नाही? आई बाप लहानचं मोठं करता, पुरीला 20-22 वर्ष वाढवतात, कष्ट करून त्यांचे शिक्षण करता, आणि पुरी खुशाल पळून जातात एका पोराच्या फक्त 2-3 महिन्याच्या प्रेमासाठी. मी म्हणतो माझी काही चूक आहे का? आयला जे नाही ते लाड पुरवले. नाही पप्पा मला सायकल दे, सायकल घेऊन दिली हायस्कूलला असताना. कॉलेजला गेली, स्कूटी घेऊन दे, स्कूटी घेऊन दिली. आणि या नमस्कार नमस्कार म्हटलं. लय निवांत बसले आज. काय टेन्शन मध्ये काय? आज आलेच नाही तुम्ही ऑफिसला ग्रामपंचायतीत? काय नाही आलं, काही इच्छा आहे ना, नाही मनस्थिती ठीक नाही आपल्याला. कवर काय झालं? काय ताप आला काय? नाही आता काय घरचे प्रॉब्लेम राहतात काही, आम्हाला तुला चांगलं माहिती आहे म्हणजे वैरीचं तो भांडण झालं बा. बाहेर आहे आपल्या बाहेर. ना. प्रॉब्लेम अरे वैरीचं ह्याचं भांडण झालं सरपंच. अरे वहिनीला मी सकाळ संध्याकाळ चोपून काढित होते, त्याचा काय प्रॉब्लेम? सकाळ सकाळ आहे तो का? मग काय वय कोणाच जात नाही पहिल्यापासून. ते काय प्रॉब्लेम? बघा कोणीच आहे तू का? अरे असं बायकोचे प्रॉब्लेम डोक्यात घेतले तर मग मी गावचा कारभार कसं काय पाहता येईल? नाही तो गाव बघवलं तेव्हा तू बायको काय? हा हा? बरं जाऊ दे, महत्वाचं बोल. हे काय लय दुःख बरं दिसतंय बरं. आता काय सांगू, माझं दुःख मलाच माहिती आहे. अरे प्रे कसं असं ऐकायला आले मला. गावात चर्चा चालू होती. काय चालू होती सांग ना चर्चा. काय बोलावं करे काय?
आज मीच बोलतो मग काय आता. डायरेक्ट अटॅक येईल त्याला, नको मारे पण असं नको बोलू डायरेक्ट. हा? मला तर त्याला अटॅकच येईल डायरेक्ट, नको. काय पुन्हा दुष्काळात तेरा काय नेमकं एक माणूस टेन्शन मध्ये आहे तुम्ही. अहो, काही नाही सरपंच, गावात अशी चर्चा हा पाराव कर पारावर असं बोलत होते हा. महादेव ते हा, हा. का म्हणे सरपंचाची म्हणजे तुमची पोरगी पोरगी शाळा जाते ना, हा छकुली. हा. क्लासला गेली ना, हा, हा, हा. क्लासला गेली ती. मग काही नाही हेच तूच बोल Yes, 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 तूच yes. बोल. ही छकुली कॉलेजला जाते एवढंच बोलत होते ना. हा क्लासला जाते बरं, सरपंच. लय मोठी पोरगी झाली बरं सरपंचाची आता. आणि माझ्या कॉलेजला जाते एवढंच बोलत होते ना. हा, हा, हा. मग चांगली गोष्ट आहे ना. जाऊ दे. मी माझा बीपी वाढायला लागला होता. आपल्या पण जाऊ दे, चिरली पण यायची बरं का. मग आता पोरगी कॉलेजला जातेच पाहिजे, मग लोक चर्चा करतात. अरे कॉलेजला गेली पण आली का बरं आली नाही का आज? बरं रे असं घरी? म्हणजे तुम्ही चाला बरं मी खा चला या घ्या चला तुम्ही. सरपंच चला म्हणजे इथं सांगण्यासारखं नाही का. सांगायचं ऐकेल भाऊ, कारण ऐकायला जातं या बोलायच्या गोष्टी राहत्या का? सरपंच जाकली मोठ 1.25 लाखाची आता झालं ते झालं. बरं बरं. काला दुखाव डाव देतो म्हणा बरोबर आहे का? म्हणजे ये. सरपंच तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या विषयी मी चांगले आहे की आणि आम्ही बाबूराव दोघं? चांगलं आहे का नाही अरे बाबा आम्हाला क्या वाटली तुम्ही दोन्ही आहे ना. बाबूरावचं तर रडूच रडलो म्हटलं त्याची काय मावाली काय बाबूराव काय रडत सांगत होता बाबूराव रडत होता आणि मी डोळे पुसायलो होतो हा. बाबूरावचे. म्हटलं अरे असं नव्हतं करायला लागत. म्हणजे माझी पोरगी कॉलेजला जाते आणि तुम्हाला रडू येतं. जाऊ दे नको रडू तर काय पुसत. डोळे पुस डोळे पुस. नाही नाही नाही, मला काही समजा ना. माझी पोरगी कॉलेजला जाते, पारावर चर्चा चालू होती, तुम्हाला रडू येतं. काय सांगायचं यायला त्याच्यात रडासारखं काय आहे? हसू यायला पाहिजे ना राव. अहो सरपंच जाऊ दे त्याला नका रडायला लावू राव परत तुम्ही. दाखव बा तू बसची का बरं का बरं. मला रडूच आवराना. जाऊ दे नको रडू बाबू. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही आता कळलं. आता कळलं तुम्हाला रडू का म्हणून येतं. काय म्हणजे एकदा पोर 10वी 12वी कॉलेजला गेली हा का त्या बऱ्याचशा पुरी आहे ना, 50% पुरी आहे हा. ना, पळून जातात आणि तिकडेच लग्न करतात. तशी माझी पोरगी केली असं वाटतं का तुम्हाला. नाही रे पण असं काय रे? मग रडू का पण येतं. अरे मला तसंच झालं ना. हा. अरे 50% पोरी पळून जातात ना मग. आणि हा. माझी पोरगी तसं केलं असं वाटतं का अमोल तुला. ए अमोल तसं वाटतं का. काय मला समजा नेमका ते जरा बसून घेऊ का रे. माहित तब्येत बस जरा. बस बस. तू आता बसणारच एक जागी. माझा बीपी लो होतं. बसू का इकडं. आता नाही उठायचं. सरपंच मुळात झालं का बरं. अरे काच असं कान बसावं लागतं. बसून हा. घेऊ. आता हा बस तू कायमचा बसणार आहे बस, तू रे. बस, तू तुम्ही मला बस. वाटत नाही उठायचं आता. अरे बस नाही नाही. मग आम्हाला नको, आम्हाला उभंच राहू दे. आम्हाला नाही होईल मुळात. बसणार आहे मग. तू का आता का असं झोपतो काय काय बरं झालं काय का तुमचं बोलणं मग. जाऊ बरं दे, या ना आला. सरपंच सरपंच. आम्हाला काळजी म्हणून आम्ही आलोय बाबूराव सांगतो. बरं हे बघ लय वाईट वाटत आता. लय लय बुद्धी खाली असते आम्ही का रे. लय बुंदी काढली असती. आणि लय पळाला असतो लग्नाला लय काय मी तर लय नाचलो असतो. लय नाचला असतो आम्ही. माहित झालं काय सांगावं लय नाचला असतो पुरीच्या लग्नात तवाल्या. यांनी तो 2-2 नाईन पिऊन नाचला असता. काय बाय बा 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 बा. माहितच झालं काय ना गाडी मायल्याचे. जाऊ दे सरपंच असं नव्हतं लागत करायला. नाही नाही यांना माहित झालं लय वाटतं. वाईट झालं पण मला बी लय आनंद झाला सरपंच. तुला. अरे म्हणजे दुःख झालं. तिच्या आईला आता काय करावं गड्या. तिच्या आईला यांना माहितीच झालं वाटतं. सरपंच जाऊ दे आता हो, बा बस. लय नाराज नका होऊ तुम्ही आता ऐका. जाऊ नाही गेली जाऊ आता दे जाऊन नाही झाली गोष्ट घडू गेली गोष्ट. गेली लय एखाद्या मनाला खाऊ यार, नका. काय घडली काय सांगा. कोणा- काय घडली काय बोल राहिले तुम्ही मला समजा ना. हा? सांगूच का का माझीच पोरगी कॉलेजला जाऊ राहिली काय. नाही गावात आख्याच जाते ना. मग गाठ्या पण जाते. गावातल्या घरी आल्या. अरे सरपंच तुमची नाही आली हो सरपंच. तुमची तुमची गेली. सरपंच हो सरपंच गेली 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 गेली. काही पोर बिन आलता का नाही तुम्हाला. काय फोन बिन हा? फोनच बंद करून ठेवले. कोणा का बरं? पाय किती बापट्या पाहिला का. म्हणजे याला माहिती का काय आईला पक्का मुक्काय गाडचा. आईला पक्का गाल पाड्या नाव म्हणजे जाईल. ए सरपंच हा? ए सरपंच काय? तुला ए चप्पल. ते जाऊ दे बरं ते चप्पल काढून राहिलं माहिती तुला माहितीये का. माहिती ना. तुला माहितीये ना. तुला माहितीये का सांग ना. अरे म्हणून हा बापट्या गावात नाही आला आज दिवसभर. याला माहितीये हा? 100% याला माहिती. याला उठव ए याला उठव. आमचा कोणाला म्हणतो. बरोबर आहे का रे.
मग तुला या राहिला. टाकील ना पारावर एवढी चर्चा चालू होता बद्दल लय रे लय रे 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 रे. टाकील ना जा रे बाबा अरे, पाया रे, पड तुमचं, जा रे. रे. म्हणजे हेच ताण आहे न काय याचं. हिरालाल, सगळं कामावलं रे तो, सगळं कामावलं. या बाई, मी उलट्या हाताची ते मोठे करू सांगत होता गावात येऊ पुरीचं बाब्या दोन गाण गात होता. आमल्या बाई पोर अशी, बाई पोर इंजिनियर करायची, आज बाई पोर कलेक्टर करायची. आता कलेक्टर घे रताळू हातात. तुमच्या आता आईच्या तिचे पोरं कलेक्टर होतील. हा. तो नातू घे. कलेक्टर होईल सरपंच. ओय, घ्या. ओय, अरे वागे मार. सरपंच नातूला कलेक्टर कर ए, तू. ए, तुला काय एवढं राग येतो? लय रिक्षाचं वागतो तू, ऐक ना. हा. मग तसं वागायचं ना. अरे गावात आल्या कोणला बोलून तरी देत होता का? हा? नरसाळ्या. हा? तुम्हाला घे ना काय आम्हाला केलं काय म्हणजे? जातो आम्हाला काय आम्हाला घेणं? वाईट आम्हाला वाटलं काय ना. घेणं? जातो का ए, 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 ती बोकडाने सरपंच कुठं ते यायची? एवढं जर ए, नाकाने ऐकून घे, एवढं जर तू नाकाने वागतो ना, तू पुरीला संस्कार द्यायचे तशी. हा. हा लोक गंमत करू ए, चल गावात, चला कुठं. आम्ही अख्ख्या गावात करून देऊ. चला आपण गावात बसतो. आम्ही अख्ख्या गावात बसवतो. सांगा तुला काय बडगे जाऊ तुमचे माणूस कोणत्या टेन्शन मध्ये ते आपलं कुचाळ खोड चालले. यांची काय चुकी आता आपलंच धड नाही. हं? नाही आता आहे ना डायरेक्ट आता लपून नाही चालणार. एक तर पोलीस तक्रार करावं तर दुसऱ्या दिवशी पेपरला धडाधड बातमी येतील. सरपंचाची पोरगी बेपत्ता. हां याला पण पोट गोळा येतो आता काय. नाही आता 8 दिवस झाले. आता आहे ना दम खाऊन नाही चालणार. उद्या काही कमी जास्त झालं तर लोक मला तोंड काढून देणार नाही ना. जातो मी पोलीस कंप्लेंटच देतो. पेपरला बातमी स्वतःहून देतो आणि जो शोधून देईल त्याला 1 लाखाचं बक्षीस ठेवतो.